विकास तावडे यांच्याकडून दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आमचे संपूर्ण कमिटी, महेश जाधव ब्युटिफुल वर्क. महेश अभिनंदन यार, अप्रतिम काम केलं आहे तुम्ही. दीपक परवाडे खूप सुंदर काम. त्याच्यानंतर आकाश आमचे मिश्रा व्हेरी गुड जॉब. अजय राठोड, मुकुंद काबाडी, त्याच्यानंतर श्रवण गुप्ता, विनायक अरेल, अमर जसवाल, सगळ्यांचे अभिनंदन. चला सामना सुरू करूया. जास्त वेळ घालू नका, सामना सुरू करूया आता. इट इज अ 4 ओव्हर मॅच. पुन्हा एकदा आठवण करून देतोय, दोन्ही कॅप्टन तसंच आमचे अंपायर्सना सुद्धा. एकच पॉवर प्ले आहे, 2 पॉवर प्ले नाही आणि 4 बॉलर यूज करावे लागतील. इफ इट इज अ टाय दॅर विल बी अ सुपर ओव्हर. तशी वेळ येईल, सांगता येत नाही. चला 12वा खेळाडू या दोन्ही टीमनी आणि तुमचे इम्पॅक्ट प्लेयर माहिती द्या. सचिन चव्हाण आज सकाळी पहिल्या सामन्यात खूप सुंदर बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. अठ्ठावन्न धावा कुठल्या होत्या त्यांनी. सगळ्यात इंडिव्हिज्युअल IS स्कोर पाहिला तर तो 59चा आहे. फरमान याच्या नावावर आहे. पहिलं षटक घेऊन येतील मोहसिन. ऑल द बेस्ट. सगळ्या आमच्या स्पेक्टेटर्सकडून हार्दिक शुभेच्छा. आमच्या क्रिकेट मायबाप प्रेक्षक जे बसलेत त्यांच्याकडून ऑल द बेस्ट. 4 षटकांचा सामना, पंचांचा सिग्नल आलाय. 3 षटकं तुम्हाला मैदानावरती टाकायचे 15 मिनिटामध्ये. नाही टाकले तर एक प्लेयर 4थ्या ओव्हरमध्ये सर्कलच्या आतमध्ये येईल. वाजलेत 6 वाजून 8 मिनिटं. प्ले कॉल केलंय मोहसिन. स्ट्राईकवर आहे सचिन चव्हाण आणि CPLचा ग्रँड फिनाली स्टार्ट होतोय. प्ले सेंट्रल प्रीमियर लीग 2025. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला लॉफ केलाय सचिन चव्हाण यांनी 6 धावांसाठी. 6 फॉर नो लॉस. दोन्ही संघनायकांना नम्र विनंती आहे, सोहम पवार आणि सचिन चव्हाण फास्ट खेळतील, वेळ वाया जाणार नाही याची दक्षता बाळगतील. मोहसिन पहिला चेंडू फुल टॉस दिला. कुठे जर मिस टाइम झाला तर कॅच होईल का म्हणून. यावेळेला चेंडूला ऑफ साईडला वर्कआउट केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतायत. एकच पॉवर प्ले आहे. कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी सचिन आणि विक्रम 2 धावा पूर्ण करत असताना संघाला पुढे नेत आहेत 8 या धावसंख्येवर. 8 फॉर नो लॉस. येस, एक प्रश्न विचारला मला कोणीतरी की बॉल ट्रॅव्हल होत नाही. या एक चांगली माहिती तुम्हाला देतो. आज चेंडू झाल्यानंतर मुंबई आणि ठाणा समुद्राच्या मध्ये आहे, हे पहिलं लक्षात घ्या. आयलँड आहे आणि आयलँड असल्यामुळे पाण्याचा जो वाहन आहे भरती आणि हाय टाईड आणि लो टाईड याचा कुठे ना कुठे जमिनीवर परिणाम होतो. चेंडू फुल टॉस होता मात्र तो पट्ट्यामध्ये व्यवस्थित आलेला नाहीये. एकच धाव मिळणार. धावसंख्या झाली 9 आणि त्यामुळे मुंबईमध्ये दुपारी 3 वाजल्यानंतर बॅट्समॅनला थोडासा त्रास होतो. मुंबईने ऑस्ट्रेलियाला दुपारनंतरच हरवला होता, हे विसरता कामा नये. निलेश कुलकर्णी याच डोंबिवलीचे ठाणे जिल्ह्याचे ज्याने 5 विकेट काढले होते CCIच्या मैदानावरती. समीर दिघे कॅप्टन होते. यावेळेला चेंडूला ऑफ साइडला गॅपमध्ये खेळलेत. बाबा प्ले आहे. चेंडू चाललाय सीमा रेषेकडे. इट इज अ बाउंड्री. गुड शॉट फ्रॉम विक्रम. या मुलाचं भविष्य उज्ज्वल आहे.
मागच्या वेळेला आउटसाईड दी ऑप्शन चेस करताना तो बाद झाला होता. आता अय्याज आणि विक्रमनी सामना काढला असता, मात्र अय्याजनी जबाबदारी पार पाडताना तो सामना जिंकून दिला. विक्रमनी संयम आणला पाहिजे, विक्रमनी मेडिटेशन करायला पाहिजे, विक्रमनी कॉन्सन्ट्रेशन वाढवायला पाहिजे, तर हा मोठा प्लेअर होऊ शकतो. ओ व्हॉट अ शॉट फ्रॉम विक्रम. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू, आणि सचिन चव्हाणनी जो एक्सपेरिमेंट केला होता मागच्या सामन्यापासून विक्रमला आघाडी आणण्याचा, तो यशस्वी होतोय. आणि स्वतः सचिन चव्हाण विक्रमचं अभिनंदन करतायत. व्हॉट अ कॅप्टन आणि व्हॉट अ शॉट फ्रॉम विक्रम. मॅग्निफिसंट स्ट्रोक. या 6 धावांनी धावसंख्या पोचली आहे 19 वर. 5 चेंडूमध्ये 19 धावा आलेत जिजा स्पोर्ट्ससाठी. इट इज अ 4 ओव्हर मॅच. 4 षटकांचा सामना आहे. आठवण करून देतोय. मोहसिनचा पुढचा चेंडू खाली बसून उचलण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले आहे, मात्र चेंडू सुटल्यानंतर तुम्ही बाहेर निघू शकता. पॉवर प्ले मध्ये फिल्डर चेंज होऊ शकतो, फिल्डर बाहेर होऊ शकतो, आणि तेच केलं फिल्डरनी. शॉट खेळल्यानंतर लगेच ते सर्कलच्या बाहेर आले आणि खूप सुंदर पद्धतीने तो झेल त्या ठिकाणी टिपलेला आहे वाल्मिकी यांनी, आणि त्यामुळे पहिला फलंदाज बाद होतोय मैदानावरती. तो म्हणजे विक्रम. म्हणून मी म्हणालो विक्रमाला मेडिटेशनची गरज आहे, विक्रमाला संयमाची गरज आहे, विक्रमाला थोडीशी अजून जर टेम्परमेंट आलं, संयमची काठी आलं, तर हा खेळाडू मोठा खेळाडू होऊ शकतो. काय करायला पाहिजे? आपल्या गुरुला भेटलं पाहिजे त्याने आणि शिकलं पाहिजे कसा संयम आणायला पाहिजे. धावसंख्या आहे 19 फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. षटक संपले पहिलं. धावसंख्या 19 जिजा स्पोर्ट्सची. धावांची गती 19. गडी बाद झालाय विक्रम. नवीन फलंदाज आलाय अय्याज. नाही, आदूला पाठवले यावेळेला, अय्याज नाही, आधी आलेत. आय बॅग युअर पार्डन. तर अजूनही 3 षटकं बाकी आहेत. पहिल्या षटकात 19 धावा. जर 19 धावांच्या रूपाने जर गणित केलं तर एक्सपेक्टेड स्कोर किती होईल? 80, 75, 70 बघायचंय. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू आधुनी आल्याबरोबर उचललंय आणि कव्हर करेपर्यंत या ठिकाणी एकच धाव. स्ट्राईक येते सचिन चव्हाणकडे. धावसंख्या सरकते 20 या धावसंख्येवर. तर स्ट्राईक आदूकडेच आहे. सचिनने स्ट्रोक खेळला होता. धावसंख्या 20. कोण आहे बॉलर दुसरा ओव्हर? सागर मोरे. मिमोट, नॉट मोरे. 2 सागर आहेत या स्पर्धेमध्ये. ओ बॅकफुटला थांबून चेंडूला उचलायचा प्रयत्न आदू याच्या मार्फत. इट इज अ बाउंड्री. 4 धावा येत आहेत आणि धावसंख्या 24. 24 फॉर द लॉस ऑफ 1 इन द सेकंड ओव्हर. जिजा स्पोर्ट्स एकविरा पॅकर्सच्या समोर ग्रँड फिनाली खेळत असताना सेंट्रल प्रीमियर लीग 2025. आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आमचे स्पोर्टिंग कमिटी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, सचिन गोरिवले आणि त्यांच्या सगळ्या कमिटी मेंबर्सचे. आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय त्या क्युरेटरचे ज्यांनी पाऊस पडल्यानंतर, वादळ आल्यानंतर या ठिकाणी खूप सुंदर काम केलं, मैदान तयार केलं, मैदान उपलब्ध करून दिलं. आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आमच्या काही कमिटी मेंबर्सचे ज्यांनी प्रचंड मेहनत घेतले पाणी दूर करण्यासाठी. यावेळेला बॅकफुटला थांबून चेंडू ऑन साईडला पुल करतात. चेंडू डावर होतं डीपमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत बघायचं आपल्याला. सुंदर पद्धतीने जेल घेतलाय आणि त्यामुळे आउट कोण झाला? फलंदाज बाद झाले आदू. तर जेल टिपतायत मोहसिन. फलंदाज बाद झाले आदू. नवीन फलंदाज उतरतोय तो आता अय्याज. क्या प्लेयर है, दिल जीत लिया इस बच्चे ने. बेहतरीन बैटिंग किया. 23 रन बनाए थे पिछले मैच में उन्होंने, और अभी ये सचिन के साथ है. ये सबसे बड़ी बात है. अय्याज को अगर उठा के पूछा जाए अय्याज किसके साथ खेलने को अच्छा लगता है, वो बोलेंगे सचिन चौहान, सचिन चौहान और सचिन चौहान. उनके कैप्टन, उनके टीम ओनर नॉन स्ट्राइकन के ऊपर.
पुढचा चेंडू बॅकफुटला थांबून चेंडूला ऑफ साईडला प्लेस केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये कव्हर करेपर्यंत एकच धाव. अय्याज आपलं खातं उघडतोय. सागर गोलंदाजी करत असताना आणि स्ट्राईक येते त्यांच्या कॅप्टनकडे, ज्यांनी आज सकाळी 58 धावा कुटत असताना सामना कसा जिंकावा, 2 पॉईंटचे 4 पॉईंट कसे करावे, फायनलला कसं यावं हे शिकवलं. ओ चेंडू रिव्हर्स खेळले. चेंडू फार वेगाने जातोय. वॉट अ शॉट. बॅकवर्ड पॉईंट आणि थर्ड मॅन मधून काढत असताना 4 धावा सचिन चव्हाणकडून. आज सकाळचा सामना जिंकले म्हणून 4 पॉईंट झाले. ते जिंकले म्हणून त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि ते जिंकले म्हणून फायनलला पोहोचलेत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर प्रचंड संयम ठेवा, प्रचंड शांती ठेवा. फक्त फोकस करा जे करायचं आहे त्या गोष्टीवर. खाली बसून मारण्याचा प्रयत्न अय्याज मार्फत, अय्याज नाही सचिन चव्हाण आहेत. कोलॅप्स होत असताना जितकं संयम आणि चिकाटी ठेवाल तितकं तुम्ही चांगले क्रिकेटर व्हाल. षटकं संपले मैदानावरती. आपण बघतोय 2 धावसंख्या झाली 29, गडी बाद झाले 2. सरासरी आपण बघतोय मैदानावरती प्रति षटकाच्या मागे 14.5. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि याच वेगाने धावा आल्या तर 4 षटकात 58, 60 किंवा 65 धावा जिजा स्पोर्ट्सच्या होऊ शकतात. राहुल द्रविडची खेळी आठवा. 223 धावांची ऑस्ट्रेलियाच्या समोर एकटा उभा राहिला होता. स्टीव्ह वॉ म्हणाला आणि जर याला 20 चेंडूमध्ये बाद नाही केलं तर हा वॉल होईल, भिंत होईल. त्याने अक्षरशः उभा राहिला आणि सामन्याला कलाटणी दिली होती. ते संयम हवं, ते चिकाटी हवं. अंडर 19चा वर्ल्ड कप विसरला नाही ना, त्याचे ते हेड कोच होते. शशिकांत नाईक बसलेत कोच. यावेळेला विकेट किपर बीट झाले. चेंडू बघून सफल झाले त्या ठिकाणी. मैदानावरती सचिन चव्हाण आणि लेग बाय करार देत असताना शशिकांत साटम आमचे पंच. अवंतर धावसंख्या पोचली ती आता 30 या धावसंख्यावर. अय्याज येतोय स्ट्राईकवर. इज अ डेंजर, सॉरी सचिन आलेत. येल्लो कॅप घातलाय सचिनने, अशा पद्धतीने ओळखायला पाहिजे. व्हाईट घातले अय्याजने. बॅकफुटला थांबून चेंडूला ऑन साईडला उचललाय. व्हॉट अ शॉट. ही बाउंड्री सगळ्यात जवळ आहे आणि त्यामुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. धावसंख्या फुलते. धावसंख्या 36 धावा, 2 गडी बाद. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सोहम पवार गोलंदाजी करत असताना या सोहमने त्याची विकेट काढली होती. त्याचा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू झालाय. इट इज अ बिग कॉन्टेस्ट. सचिन आणि सोहम. यावेळेला बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू आहे. वर्कआउट करायचा प्रयत्न, मात्र पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावांसाठी निघणार नाही. थ्रो येतोय कारण डेंजर झोन मध्ये असते सचिन. थ्रो स्ट्राईक एंडला गेला नसता, नॉन स्ट्राईक एंडला गेला असता, स्ट्राईक एंडला आला असता. सचिनला बाद करायचा त्यांनी प्रयत्न केला असता. सचिन चव्हाण विरुद्ध सोहम पवार. गुड कॉन्टेस्ट. विचार करा, हे दोघे एकत्र खेळले तर काय होईल. ठाण्याचं वैभव सुंदर होईल. एकत्र खेळायचे. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू ऑफ साईडला कट केले. चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर करायपर्यंत. पहिली धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावांसाठी येत आहेत. दुसरी धाव पूर्ण होईपर्यंत घातक असेल. थ्रो बरोबर नाहीये. 2 धावा. 39 फॉर द लॉस ऑफ 2 इन 2.4 बॉल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतो दोन्ही कॅप्टनला, सोहम पवार आणि सचिन चव्हाणला. इट इज अ 4 ओव्हर मॅच. 4 षटकांचा सामना आहे. 2.4 चेंडू झालेत आतापर्यंत. ओ खाली बसून चेंडूला ऑन साईडला वळवायचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मध्ये. कव्हर करेपर्यंत एकच धाव आणि धावसंख्या झाली 40. सोहम मोठे शॉट खेळायला देत नाहीये. लाईन मध्ये वेरी करतोय, लेंथ मध्ये वेरी करतोय, वेगामध्ये वेरी करतोय आणि सातत्याने बांधून ठेवायचा प्रयत्न करतोय बॅट्समॅनला. मोठे शॉट खेळायला देत नाहीये. मोठे शॉट खेळली तर धावांची गती वाढेल, रन रेट वाढेल, हे त्याला माहिती आहे. सोहम स्वतः कॅप्टन आहेत. स्ट्राईकवर कोण येतात? स्ट्राईकवर सचिन चव्हाण, कॅप्टन टू कॅप्टन. या वेळेला वेग जास्त होता.
काय कॉन्टेस्ट आहे. सोहम पवार विरुद्ध सचिन चव्हाण. कधी सचिन अटॅक करतो, कधी सोहम डॉट टाकतो. ब्युटिफुल डिलिव्हरी फ्रॉम द कॅप्टन. डॉट जातोय चेंडू. षटक संपले मैदानावरती आपण बघतोय ते 3. धावसंख्या झाली 40. गडी बाद झाले 2. रन रेट आहे 13.33. अजूनही मैदानावर एक षटक बाकी आहे. याच भाग्यानं धावा झाल्या तर धावसंख्या 53, 55 किंवा 60 होऊ शकतात. एक्सपेक्टेड स्कोर. अय्या सोहम हे दोघांनीही ॲज अ बॉलर म्हणून माझ्या मनात जागा निर्माण केली आहे. काय क्रीजचा वापर केला आहे, काय वेगाचा वापर केला आहे, काय लाईन अँड लेंगचा वापर केला आहे. अपकमिंग यंगस्टर ऑफ ठाणा. ठाण्याचे वैभव आहेत, ठाण्याचे फ्युचर आहेत. ठाणा क्रिकेटचे रणजित पिल्ले आमचे ठाणा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ठाणा प्रीमियर लीगचे अध्यक्ष मेघा गोंधळे आहेत. चला शेवटचं षटक. लास्ट ओव्हर. इट इज अ 4 ओव्हर मॅच. गोलंदाज आले शाकिब. शफल होतोय. ओ वन हँडेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय बाउंड्रीकडे. गुड फिल्डिंग. फिल्डर आहेत मोहसिन. फिल्डिंग एन्जॉय करते हुए. एकच धाव. धावसंख्या 41. आता स्ट्राईकवर सचिन चव्हाण. इट इज द लास्ट ओव्हर. शेवटचं षटक आहे. फास्ट खेळा, जास्त गॅप ठेवू नका. 6:24. आजचा सूर्यास्त आहे 7:04. चला मॅच सुरू करा. जास्त गॅप घेऊ नका प्लीज. आय रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन. अय्यास सामोरे जातील सचिन चव्हाण. ओ चेंडू उचलायचा प्रयत्न. इट इज अ बाउंड्री. गुड शॉट फ्रॉम द कॅप्टन ऑफ जिजा स्पोर्ट्स सचिन चव्हाण. चौकारामुळे संघाची धावसंख्या पुढे सरकते 45 वर. सचिन चव्हाण खेळतोय 10 चेंडूत 25 वर. 250चा ॲव्हरेज. अयाज बेग खेळतोय 5 चेंडूत 5 वर. 45. या वेळेला चेंडू ऑन साइडला उचलायचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीप कडे. इट इज अ बिग 6. गुड शॉट फ्रॉम सचिन चव्हाण. 2 चेंडूंमध्ये 10 धावा कुठत असताना संघाला नेत आहेत 50च्या पलीकडे. 51 वर जात आहेत. सचिन चव्हाण पोहोचले मैदानावरती 31 या धावसंख्येवर. 11 चेंडूमध्ये अत्यंत वेगवान फलंदाजी. 290चा बॅटिंग ॲव्हरेज. 51. जिजा स्पोर्ट्स इन द लास्ट ओव्हर. अय्याज. शाकिब आहेत बॉलर. बघायचं अय्याज आणि सचिन किती धावा जोडतायत. चेंडू पुन्हा एकदा या वेळेला मात्र एलिव्हेट नाही करू शकले. त्या पद्धतीने पहिली धाव पूर्ण केले मात्र 4 धावा. आणि या 2 चौकार आणि षटकारामुळे धावसंख्या 55 वर जाते. 55. आणि सचिन चव्हाण खेळत आहेत मैदानावर 12 चेंडूमध्ये 35 वर. 290च्या ॲव्हरेजने. 290चा बॅटिंग ॲव्हरेज. पुन्हा एकदा उचलायचा प्रयत्न सचिन चव्हाण यांच्या मार्फत. चेंडू ट्रॅव्हल होते ऑफ साईडला. एक्स्ट्रा कव्हरला मात्र उचलायला वेळ लागतोय. पहिली धाव पूर्ण केले. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल का. आणि 2 धावा पूर्ण करत असताना काय सुटला का. झेल सुटला आणि सागरच्या हातून. आणि मग या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते 57 वर. 57 फॉर द लॉस ऑफ 2. सचिन चव्हाण 13 चेंडू 37 धावा. 57 धावा केलेत. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या, विसरता कामा नाही. आणि त्यामुळे खूप चांगली बॅटिंग करत असताना त्यांना माहिती आहे काय टार्गेट द्यायला पाहिजे एकविरा पॅकरला. मागच्या सामन्यात एकविरा पॅकरला सचिन चव्हाण फार जवळून निरखून बघत होते काय त्यांचा परफॉर्मन्स आहे, काय त्यांचे वीकनेस आहेत, काय त्यांचे स्ट्रेंथ आहे.
आणि ही फाईट आहे सोहम पवार आणि सचिन मध्ये. यावेळेला कोलॅप्स होत आहेत. अय्याज नाही, सचिनच आहेत. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा मात्र धावबाद होतील. शेवटी सचिन चव्हाण सारखे प्लेयर धावबादच होऊ शकतात, बॉलर त्यांना बाद करू शकत नाहीत. अगोदरच्या सामन्यात 58 धावा, या सामन्यात सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली. किती चेंडू किती धावा केले सांग ना. 38 मारले ना, 38 धावा झालेत आणि 58 धावांचं टार्गेट नाही, 59 टू विन. 59चं टार्गेट त्यांनी दिले सचिन या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी. 4 षटकामध्ये आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे जवळजवळ 15च्या रूपाने. यस, चला अभी पहले 2 ओवर ना, ओए पहले 2 ओवर ना, दोनों करो ना तुम लोग, अमर भी करेगा ना 2 ओवर. चला मी माझ्या वाणीला ब्रेक देतोय. नक्कीच तुम्ही आमचं समालोचन एन्जॉय केलं असेल. मी बालसुब्रमण्यम चंद्रशेखर अय्यर, माझे जीवलग मित्र विकास तावडेचे धन्यवाद व्यक्त करतोय. विकास तावडेचे धन्यवाद व्यक्त करतोय. तसंच आनंद श्रेष्ठ, तसंच आमचे पूर्ण कमिटी, महेश जाधव, दीपक पारवाडे, त्याच्यानंतर आमचे आकाश मिश्रा, अजय राठोड, मुकुंद काबाडी, श्रवण गुप्ता, विनायक आरेल आणि अमर जयस्वाल यांचे धन्यवाद व्यक्त करतोय. मी थोडासा ब्रेक घेतोय, बक्षीस समारंभाची तयारी करू. पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासमोर बक्षीस समारंभाला उपस्थित आहोत. ओव्हर टू आनंद श्रेष्ठ. थँक्यू व्हेरी मच ऑल द स्पेक्टेटर्स. थँक्यू ठाणा क्रिकेट असोसिएशन आणि थँक्यू ठाणा स्पोर्टिंग कमिटी ज्यांना 100 वर्ष झाले. थँक्यू व्हेरी मच. Thank you so much, Bala sir. It has been a pleasure having you at the commentary box and फिनाले का मुकाबला. क्या बेहतरीन बल्लेबाजी सचिन चौहान के द्वारा. 57 रन जोड़े हैं 24 गेंदों में. 58 रनों की जरूरत. ज्यादा समय न ले, रोशनी की कमतरता खल सकती है. प्लीज डोंट वेस्ट टाइम. जल्द से अंपायर्स प्लीज कॉल द फील्डर्स फास्ट. अंपायर्स नासिर भाई प्लीज, नासिर सर प्लीज कॉल द फील्डर्स प्लीज. रिक्वेस्ट है जल्दी से जल्दी जाइए मैदान में. रोशनी कम होती जा रही है. वी डोंट वांट एनी मिसहैप्स. 59 इज द टारगेट. 58 रन बनाए हैं. 59 रनों के लक्ष्य का पीछा करने उतरेगी फिलहाल मैदान में दोनों ही सलामी के बल्लेबाज. एकवीरा पैकर्स से 15 की औसत से रन बनाने हैं. 4 ओवर का यह मुकाबला है और सक्षम बल्लेबाज है. बढ़िया ओपनिंग पेयर है इनके पास, एकवीरा पैकर्स, और एक बढ़िया बैटिंग लाइनअप, बढ़िया गेंदबाजी लाइनअप है. आर्य यहां पे जीजा स्पोर्ट्स के पास, तो एक बढ़िया टफ फाइट देखने मिलेगा. दोनों ही सलामी के बल्लेबाज. I don't think there would be any change in the batting lineup. फरमान और सोहम मुझे लगता आएंगे सलामी बल्लेबाज के तौर पे. क्या बेहतरीन आयोजन और नियोजन रहा है. ऐसा लग ही नहीं रहा था 2 दिन पहले कि हो सकता है ये मुकाबला, ये श्रृंखला, क्योंकि बढ़िया बारिश हो रही थी और मौसम विभाग का भी यही कहना था कि और 2 दिन बारिश होने वाली है. लेकिन भगवान ने साथ दिया और मेहनत रंग लाई कमेटी मेंबर्स की. फिनाले तक पहुंचे और दोनों ही सलामी के बल्लेबाज, जैसे कि मैंने कहा, सोहम पवार आए हैं और उनके साथ फरमान. लाख लाख आभार दोबारा प्रकट करना चाहूंगा स्पोर्टिंग क्लब कमेटी के अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी सर का, उनकी सहायता के लिए, ग्राउंड प्रदान किया और बेहतरीन टी शर्ट्स के लिए. साथ ही साथ स्पोर्टिंग क्लब कमेटी के मेंबर सचिन गोरुले दादा, आपका भी लाख लाख धन्यवाद आपके सहकार्य के लिए. सभी ने जो सहायता की है, सभी कमेटी मेंबर्स ने अपने आप को न्यौछावर कर दिया, इतना टाइम स्पेंड किया है. थैंक यू सो मच. उसके लिए महेश जाधव हो, हर एक डिपार्टमेंट में उनका योगदान रहा है. साथ ही साथ दीपक परवड़े ऑक्शन से लेके अभी तक बहुत ही बेहतरीन कामगिरी. अमर जायसवाल, विनायक हरेल, आकाश, मुकुंद कबाड़ी,
It has been brilliant working with them all, खास करके विकास तावड़े सर। पहली गेंद चेस की बढ़िया ढंग से खेल दिया है, डीप मिड विकेट के क्षेत्र में गेंद जाती हुई 4 रनों के लिए। बढ़िया शुरुआत चेस की, 15 रन प्रति ओवर के हिसाब से औसत से यहां पे रन बनाने हैं। गेंदबाजी की कमान संभालने आए हैं अयाज, एक बेहतरीन उभरते हुए सितारे अयाज बेग, been terrific in the last 3 or 4 seasons. सोहम पवार the man on strike, पटकी हुई गेंद बेहतरीन ढंग से मिड विकेट के क्षेत्र में गेंद जाती हुई सीमा रेखा पार, आता हुआ सीपीएल सिक्सर। 10 रन्स ऑन द बोर्ड। इस पूरे श्रृंखला में बल्ला बोला है, आग उगला है दोनों ही बल्लेबाज, सलामी के बल्लेबाज एक्विरा पैकर्स के फरमान और सोहम पवार का। 59 रनों की जरूरत, लक्ष्य को भेदने आए हैं दोनों ही सलामी के बल्लेबाज। फिलहाल 2 गेंद 10 रन। इस मतलब राउंड द विकेट जाते हुए बढ़िया गेंद, लेकिन बढ़िया गैप को भेदा, बैकवर्ड पॉइंट और थर्ड मैन के क्षेत्र के बीच में बहुत ही बढ़िया हिट। बढ़िया गेंद थी, कोई खराबी नहीं थी फिलहाल इस गेंद पे। गुडलैंड स्पॉट को हिट करती हुई थोड़ी सी बाहर निकल रही थी। जाचा बर्पा अपने आप को संतुलित किया, उसके मर्तबा बल्ले का मुंह खोला और खेल दिया 4 रनों के लिए। 3 गेंदें हो चुकी, अभी भी 3 गेंदें आनी शेष। 14 रन बिना किसी नुकसान के। एक बेहतरीन शुरुआत यहां पे एक्विरा पैकर्स के द्वारा। अयाज आइंग एंड कम बैक। इस मर्तबा हवाई फायर, अयाज उसके नीचे, विकेट का पतन, बेहतरीन वापसी इस ओवर में। सोहम रवाना पेविलियन। बढ़िया ढंग से खेल रहे थे, लेकिन इस मर्तबा बहुत ही सटीक लाइन के साथ एक लेग कटर मुझे लगता है यहां पे छोड़ा था अयाज ने, और इनसाइड आउट शॉट खेलने के चक्कर में थोड़ी सी अंदर की तरफ आई है गेंद। बढ़िया कैच लपका अपने फॉलो थ्रू में अयाज बेग ने। विकेट की प्राप्ति, एक सक्सेस यहां पे मिलता हुआ अयाज को। नए बल्लेबाज जाते हुए मैदान में दीपक वाल्मीकि, एक सक्षम बल्लेबाज है, बहुत ही बढ़िया हार्ड हिटिंग बल्लेबाज। 2 गेंदें अभी भी बची है, फर्स्ट पावर प्ले ओवर चलता हुआ। एक ही पावर प्ले है फिलहाल, 4 ओवर का मुकाबला है। 2 क्षेत्र रक्षक 30 यार्ड दायरे से बाहर। 14 ऑन द बोर्ड, 59 इज द टारगेट, 2 डिलीवरीज टू गो। दीपक वाल्मीकि ऑन स्ट्राइक, द नॉन स्ट्राइकर एंड फरमान। वी में ज्यादा बेटर खेलते हैं दीपक वाल्मीकि, पुल ज्यादा बढ़िया करते हैं। अगली गेंद इस मर्तबा आड़े बल्ले से खेलने का प्रयास, बढ़िया नियंत्रण दिखाया वापसी करते हुए इस मुकाबले में, इस ओवर में। कॉन्टेस्ट इज ऑन, द फाइट इज ऑन। अयाज बेग डॉट डिलीवरी, बढ़िया फॉलो थ्रू डिलीवरी। विकेट के बाद एक आखिरी गेंद, पटकी हुई गेंद, ये गेंद हवा में, स्क्वायर लेग के क्षेत्र रक्षक उसके नीचे, अंश बढ़िया कैच लपका। दूसरे विकेट का पतन होता हुआ। पहले 3 गेंदों में 14 रन आने के बाद विकेट, डॉट एंड विकेट। बढ़िया अंत किया पहले ओवर का बॉलिंग टीम के लिए। ओवर की समाप्ति 14 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। 15 की औसत की जरूरत थी, 14 रन आए हैं, 2 विकेट लेकिन गिरे हैं। एक बढ़िया सक्षम लाइनअप है, बढ़िया बैटिंग लाइनअप है। नए बल्लेबाज आते हुए अज्जू, खास करके दोबारा हमारे क्यूरेटर्स जो कि स्पोर्टिंग क्लब के क्यूरेटर्स है जयसवाल एंड उनके सभी साथियों का भी लाख लाख धन्यवाद। जिस तरह की खेल पट्टी की मरम्मत की है, साथ ही साथ जो आउटफील्ड, बिल्कुल भी ऐसा नहीं लग रहा था 2 दिन पहले, लेकिन बहुत ही बेहतरीन तरीके से उन्होंने सहकार्य किया है। साथ ही साथ सोनू यादव, आपका भी लाख लाख धन्यवाद आपके सहकार्य के लिए।
सभी ओनर्स का भी लाख लाख धन्यवाद इतने कम समय में ओनरशिप लेने के लिए। हालांकि मुझे लगता है 1.5 हफ्ते पहले ही इसका हाकार मिला था हमें विकास तावड़े सर से कि इसका आयोजन, इस सीपीएल का आयोजन सीजन 5 का किया जाएगा। सभी खिलाड़ियों का भी लाख लाख आभार। बहुत ही जल्दी उन्होंने फॉर्म्स भरे नियमों के तहत और टाइमलाइंस के अंदर। सभी का लाख लाख धन्यवाद इस पर्व में। एक्चुअली उनके बिना यह बिल्कुल भी पॉसिबल नहीं होता। दूसरे ओवर की शुरुआत बेहतरीन ढंग से स्क्वायर कट, वन बाउंस ओवर द रोज डाउन टू द बैकवर्ड पॉइंट रीजन। फरमान इन एक्शन। पहले ओवर की शुरुआत हुई चौके के साथ, दूसरे ओवर की भी शुरुआत होती हुई चौके के साथ। अंश गुप्ता, बहुत ही क्रूशियल ओवर है, सेकेंड ओवर है। गेंद थोड़ी सी हल्की सी नई है, जरूर उसका फायदा उठाना चाहेंगे। ज्यादा डीप गेंदबाजी करना चाहेंगे, फुलिश गेंदबाजी करना चाहेंगे अरमान फरमान। अभी भी सजैव स्टैंस लेते हुए बढ़िया स्टाइलिश खिलाड़ी। इस मरतबा रिवर्स हिट बढ़िया ढंग से गैप में खेल दिया है। थर्ड मैन और बैकवर्ड पॉइंट के बीच में से 4 रनों के लिए। कोई क्षेत्र रक्षक मौजूद नहीं था वहां पे। मुआयना किया था इस गेंद से पहले, वहां पे डीप बैकवर्ड पॉइंट तैनात किया गया था, लेकिन काफी आउट ऑफ रीच उनके खेल बैठे। बहुत ही बढ़िया आता हुआ बैक टू बैक चौका फरमान के बल्ले से। स्कोर जा पहुंचा है 22 रनों पे, 22 रन्स ऑन द बोर्ड। अभी भी सीसॉ बैटल देखने मिलेगा, अभी भी लक्ष्य दूर है, कोशिश जारी है। बढ़िया स्टार्ट है। पटकी हुई है गेंद, बैकफुट से ही खेल दिया है एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में। सिक्सर, सीपीएल सिक्सर, मोहर लगाते हुए फरमान ब्रांडेड 6। आउटस्टैंडिंग हिट दैट। तीनों जो बड़े हिट खेले गए हैं वो ऑफ साइड में, एक बैकवर्ड पॉइंट में, एक वेकेंट एरिया में बैकवर्ड पॉइंट और थर्ड मैन के, और तीसरा बड़ा हिट लगता हुआ एक्स्ट्रा कवर में। यह दर्शाता हुआ उनका फॉर्म, उनका टेम्परामेंट, उनका हैंड आई कोऑर्डिनेशन। पिछले सप्ताह खेले गए थाना प्रीमियर लीग, जो कि कल फिनाले का मुकाबला हुआ था, उसमें बहुत ही बेहतरीन पारी खेली थी। फरमान ने 42 रनों की पारी, मात्र 12 गेंदों का सामना किया था। बहुत ही बढ़िया लेदर प्लेयर है, अपना नाम कमाते हुए इस क्षेत्र में। अगली गेंद सज्ज होते हुए दोबारा फुल टॉस, ये डिलीवरी लेकिन खेल नहीं पाए। सर पे हाथ रख दिया। फुल टॉस डिलीवरी थी, लेग स्टंप पे 3, खेलना चाहते थे आड़े बल्ले से, लेकिन थोड़ा सा मैजिक यहां पे भाग्य ने साथ दिया। बल्लेबाज का नहीं, गेंदबाज का। ले गई लेग स्टंप वो गेंद और रवाना किया फरमान को डगआउट में। क्या ट्विस्ट है इस मुकाबले में। फरमान रवाना पेविलियन एक बढ़िया पारी के साथ, एक बढ़िया शुरुआत के साथ। छोटी थी 14 रनों की, लेकिन मात्र 4 गेंदों में 28, 3 विकेट के नुकसान के ऊपर। पहला ओवर भी ऐसा ही रहा, 3 गेंदों में आए 14 रन, उसके बाद विकेट डॉट विकेट। दूसरे ओवर में पहले 3 गेंदों में आए 14 रन, उसके बाद गिरा है विकेट। क्या पहले ओवर की कहानी दोबारा इस ओवर में दोहराई जाएगी? 2 गेंदें अभी भी आनी शेष है, लेकिन नए बल्लेबाज आते हुए सुमित, ये भी सक्षम बल्लेबाज है। दोनों ही बल्लेबाज सलाह विमर्श करते हुए। अज्जू, जो कि पिछले मुकाबले में बढ़िया बल्लेबाजी कर चुके हैं, कॉन्फिडेंस रहेगा इस मुकाबले का आने से पहले। अज्जू नॉन स्ट्राइक एंड पे, फिलहाल सुमित स्ट्राइक एंड पे। 2 महत्वपूर्ण गेंद है, दूसरा ओवर चलता हुआ। 2 ओवर का खेल अभी भी बचा। सुमित ऑन स्ट्राइक। This is played nicely down to the square leg region. It is racing towards the boundary. Brilliant start this for Sumit.
Score quickly moves on to 32 runs on the board. Last delivery to go. Just was on the leg stump. Nicely played off the wrist down to the deep square leg region. There was no fielder at all. Vacant position for a boundary. 32 turning out to be an expensive over. Already 18 runs off this over. Last delivery quite crucial for Ansh Gupta. Nicely bowled right in the block hole. Right in the block hole. Doesn't want to take any risk. Aju at the end of the second over. 32 on the board. 27 required of 12 deliveries. Still anybody's game. Still any 3 results possible. Equira Packers can win. And definitely the bowling side, Jija Sports can also win, or it can be a first super over of this season. 27, that means 13.50 runs per over required. Penultimate over coming up. Once again a crucial over. This time will be bowled by Vikram. Has been really good, Vikram, with the incoming deliveries, with the leg cutters. Batted well, an all-round performance from Vikram in this match as well. Batted really well, will take that confidence with the ball in his hand. Slight change in the fielding. You can see a short third man, a short fine leg, a backward point, a deep extra cover, a long off, a long on, a deep mid-wicket fielder, a deep square leg, and a short mid-wicket. Short of length delivery, just outside the off stump. Wide delivery. Wayward start for Vikram in this spell. 26 to win. 13 runs per over. The asking rate. This time played with an angle bat. Down the ground, down to the long on region. Good fielding there. Attacking that ball. Just a single. Slowly and steadily, gradually, this game is turning out to be a cracker of a match. This final encounter living up to this expectation, just as this whole event has been. 25 of 11 deliveries. Sumit back on strike. This is up in the air, but in the vacant position. Down to the extra cover region. They're going for the second. (36 on the board. 36 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर. अभी भी 4 गेंदें आनी शेष. 10 गेंदों में 23 रनों की जरूरत. सीसॉ बैटल देखने मिल रहा है इस फिनाले के मुकाबले में भी. 23 रनों की जरूरत. अगली गेंद दोबारा सुमित सच होते हुए स्ट्राइक एंड पे. बेहतरीन हिट डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑन रीजन पे. क्षेत्र रक्षक मौजूद. विकेट की प्राप्ति. गेम में वापसी करते हुए विक्रम. एक बड़ा झटका बढ़िया लय में नजर आते हुए सुमित अब रवाना पेविलियन. चौथे विकेट का पतन. दो गेंदों का खेल बचा. नए बल्लेबाज जाते हुए मैदान में. मोहसिन सक्षम बल्लेबाज, ये भी बहुत ही बढ़िया ऑलराउंडर. गेंदबाजी बढ़िया करते हैं, बल्लेबाजी तगड़ा करते हैं. लेकिन आज टीम को जरूरत है. 9 गेंद 23 रन. थोड़ी सी खुशी जरूर जीजा स्पोर्ट्स के खेमे में दोबारा आती हुई. विकेट का पतन होता हुआ, लेकिन अभी भी मैच कहना मुश्किल है कौन जीतेगा इस फिनाले का मुकाबला. 9 गेंद 23 रन. नए बल्लेबाज मोहसिन स्ट्राइक एंड पे. विक्रम ने की है वापसी. एक सक्सेस मिलता हुआ. क्षेत्र रक्षण में तब्दीली द्वारा एक लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग. अब एक कवर्स पे तैनात किया गया है अजहर को. अगली गेंद.
बढ़िया गेंद थी, हेलीकॉप्टर शॉट घुमाया है, गेंद जारी काउ कॉर्नर के क्षेत्र में, एक रन दौड़कर मुकम्मल किया, दूसरे रन के लिए निकलते हुए आसानी के साथ किया दूसरा रन पूरा। 21 रनों की जरूरत, 8 गेंदों का खेल बचा। स्टिल एनीबॉडीज गेम, 21 टू विन ऑफ 8 डिलीवरीज। राइट आर्म राउंड द विकेट जाते हुए विक्रम दोबारा, फुल टॉस, ये गेंद हवाई फायर, लॉन्ग ऑफ पे क्षेत्र रक्षक मौजूद, अयाज बेग जाते हुए कैच के लिए, बढ़िया कैच लपका, रियली गुड एफर्ट फ्रॉम अयाज बेग, कम से कम 15 से 20 कदमों तक दौड़े और बढ़िया कैच लपका। बड़ा विकेट यहां पे, मोहसिन रवाना पेविलियन, नए बल्लेबाज आते हुए प्रथमेश जोंदले, ये भी सक्षम बल्लेबाज है। मैच का रुख किसी भी वक्त बदलने का ये हिम्मत रखते हैं प्रथमेश जोंदले। 7 गेंद 21 रनों की जरूरत, एक आखिरी गेंद आनी शेष। क्या ओवर रहा है विक्रम का, 2 विकेट चटकाने में कामयाबी हासिल हुई और मात्र रन खर्च किए 6। बहुत ही महत्वपूर्ण गेंद पेनल्टीमेट ओवर की आखिरी गेंद। 7 गेंद 21 रन। विक्रम की अगली गेंद, बढ़िया हिट, आड़े बल्ले से खेला है, मिड विकेट के क्षेत्र में एक रन दौड़कर मुकम्मल किया है और बढ़िया क्षेत्र रक्षण वहां पे मुकेश द्वारा, कोई मौका नहीं दूसरा रन लेने का। ओवर की हुई है समाप्ति, तीसरे ओवर के समाप्ति के बाद स्कोर हुआ है 39 रन, 6 गेंदों में 20 रनों की जरूरत। जी बिल्कुल, प्रथमेश जोंदले के लिए यहां पे स्वर्ण अवसर, अगर ये मुकाबला जिताने में कामयाब होते हैं तो निखिल भोई की तरफ से 1000 रुपए का रोक रकम दिया जाएगा। थोड़ा सा उनका बल्ला सूखा रहा है इस श्रृंखला में, दमखम है इस बल्लेबाज में, हार्ड हिटिंग बल्लेबाज के नाम पे जाने जाते हैं। 6 गेंदों में 20 रनों की जरूरत है। विनर्स चैंपियंस की ट्रॉफी दांव पर है। नॉन स्ट्राइक एंड पे अभी भी डटे हुए अज्जू, लेकिन स्ट्राइक एंड पे है प्रथमेश। सलाह विमर्श करते हुए 3 बड़े हिट की तलाश में होंगे इस फिनाले के फाइनल ओवर में। गेंदबाजी की कमान संभालने आए हैं अंकित यादव, एक उभरते हुए सितारे, आईएसपीएल में 3 जगह पे सिलेक्ट हुए थे लेकिन आखिरी दौर में सिलेक्ट नहीं हुए। इतने सक्षम गेंदबाज है अंकित यादव। जो बिल्कुल सुवर्ण अवसर है यहां पे प्रथमेश जोंदले के लिए। अगर ये मुकाबला जिताने में कामयाब होते हैं तो निखिल भोईर की तरफ से 1000 रुपए रोक रकम दिए जाएंगे। 6 गेंद 20 रन। पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, बढ़िया गेंद जड़ में डाली गई थी, गेंद डगआउट कर दिया है। गेंद जा रही है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, 1 रन दौड़कर मुकम्मल किया, दूसरे रन के लिए निकल जो थ्रो आता हुआ स्ट्राइकर एंड पे, बढ़िया फील्डिंग अयाज द्वारा। अंपायर का इशारा 1 शॉट। प्रथमेश जोंदले बैट ग्राउंड नहीं किया था बराबर से। 5 गेंद 19 रनों की जरूरत। अभी भी मैच ऑन है, फाइट ऑन है, कॉन्टेस्ट ऑन है, फिनाले का मुकाबला ऑन है। जड़ में डाली गई थी गेंद, इस मर्तबा खेल दिया दोबारा लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, 1 ही रन से संतुष्टि जताई। 4 गेंद और 18 रन। अज्जू इज द मैन ऑन स्ट्राइक, ही वांट्स टू डू इट। पूरा पूरा दारोमदार अब इस मुकाबले का अज्जू के कंधों पे। 4 गेंदों में 18 रनों की जरूरत। अगली गेंद बहुत ही महत्वपूर्ण गेंद, अंकित
अब तक नियंत्रण दिखाया अपने लाइन और लेंथ में। राइट इन द ब्लॉक होल दोनों ही गेंद रहे हैं। बहुत ही बढ़िया नियंत्रण। क्षेत्र रक्षण में तब्दीली, डीप एक्स्ट्रा का कवर को और फाइन लाया गया है। बढ़िया गेंद फ्लिक कर दिया है। बढ़िया क्षेत्र रक्षण यहां पे फाइन लेग के क्षेत्र रक्षक द्वारा। 3 गेंद 18 रनों की जरूरत। अभी भी स्ट्राइक एंड पे अज्जू। 3 गेंद 18 रन। कठिन होता हुआ अब, लेकिन कोशिश यहां पे करनी होगी। बहुत ही बढ़िया गेंद, क्वाइट फुलर दैट गेंद। बढ़िया क्षेत्र रक्षण अय्याज द्वारा। 1 ही रन हुआ प्राप्त। 2 गेंद और 17 रनों की जरूरत। लगभग तय, अगर कोई इलिजिबल डिलीवरी नहीं आती, लगभग तय कौन जीतेगा ये चैंपियन की ट्रॉफी। क्षेत्र रक्षण में तब्दीली, डीप फाइन लेग को 30 सर्कल के बाहर लिया गया है और एक्स्ट्रा कवर को अंदर लाया गया है। अगली गेंद, नो बॉल का इशारा। नो बॉल का इशारा। काफी बाहर था विकेट से। कोई मौका ही नहीं था प्रथमेश को शॉट खेलने का। 2 गेंद 2 गेंद और 16 रनों की जरूरत। अभी भी लक्ष्य काफी कठिन है। बढ़िया गेंद, लेकिन बढ़िया हिट। एक्स्ट्रा कवर को अंदर लाया गया था, लेकिन एक चौका जरूर आया है। लेकिन मुझे लगता नहीं रिजल्ट में कुछ भी परिवर्तन होगा। 1 गेंद और 12 रन। 1 गेंद 12 रन इम्प्रोबेबल। नाउ द टास्क, अगर लेजिमेट डिलीवरी आती है तो फिर मात्र फॉर्मेलिटी। लास्ट डिलीवरी ऑफ सीपीएल 2025 सीजन 5 and the winner of Central Premier League Season 5, Jija Sports. Congratulations! Hard luck Ekvira Packers and outstanding catch once again from Ayaz Beg, dancing down the extra cover region. Brilliant. This team has been really good match. Really the final living up to the expectation. We'll quickly move on to the presentation in 5 minutes. Hello, yeah.